आणि सोलापूरकरांचं उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यांच्या प्रेम आणि त्यांचे गरजा हे मागच्या 4 वर्षापासून आम्हाला पुरेपूर लक्षात आलेलं की एक्झॅक्टली लोकांना काय हवं आहे. तर मागच्या 4 वर्षापासून सोलापूरकरांनी तर उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाच, तर सोलापूर सोडून बाहेरचे स्टेटमधले पण लोक प्रत्येक वेळेस आता रिपीट होतात आणि प्रत्येक वेळेस त्यांनी येऊन आवर्जून भेटून मला त्यांचे गरजा सांगितले. काय एक्झॅक्टली आम्ही एक्सपेक्ट करतो, सोलापुरातली पब्लिक काय एक्सपेक्ट करते. सोलापूर आपण जर बघितले की सोलापूर डेव्हलप पुणे मुंबई नंतर आता सोलापूर डेव्हलप होऊ लागली आहे. आणि मागच्या 2 वर्षापासून तुम्ही माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे की सोलापूरमध्ये काय काय चालू आहे. डेव्हलपमेंटचे IT पार्क येणार आहे, रोड्स सगळ्या बाजूने रोड्स चांगले झालेले आहेत. 10 वर्षाखालचे आणि आताच्या ह्याच्यामध्ये फार डिफरन्सेस आहेत. मग हे करत असताना सोलापूरमध्ये एक सुद्धा तुम्हालाही माहिती आहे सोलापूरमध्ये एक सुद्धा असे मोठे रिसॉर्ट नाही आहेत. मग हे हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्हच्या मार्फत मला लोकांची गरजा लक्षात आली की एक्झॅक्टली लोकांना काय. आता आपण बघूया आपल्या घरात जर एखादं मॅरेज फंक्शन असेल तर सोलापूरमध्ये मंगल कार्यालय सोडलं तर दुसरं काही ऑप्शनच नव्हते. आता पण नाही आहेत. एखादं आपण 2-3 मोठे मंगल कार्यालय सोडले तर चांगले ऑप्शन्स नव्हते. मग अशा गरजा बघून आम्ही असं ठरवलं की सोलापूरकरांच्या सेवेसाठी आपण अजून एखादं चांगलं उपक्रम रिसॉर्ट कसं करता येईल त्यामुळे मग त्या अंगाने आम्ही जागा हुडकायला सुरू केला. मग आपल्याला अशी जागा पाहिजे होती की शांत पाहिजे, सिटीपासून जवळ पण पाहिजे आणि शांत पण पाहिजे. मग सोलापूरच्या सिटीच्या अवतीभोवती फिरत असताना मला 15 किलोमीटरच्या अंतरावर कोंडी अकोले काठी मार्गावर आपल्याला एक 8 एकरची जागा मिळाली. आणि त्या 8 एकरमध्ये कसं काय करायचं आहे त्या अनुषंगाने मग आम्ही विचार केला असते की सोलापूरकरांची गरजा काय आहे. तर हे करत असताना आम्हाला असं लक्षात आलं की सोलापूरमध्ये मोठे मंगल कार्यालय नाही आहेत, लॉन नाही आहेत आणि लोकांना आराम करण्यासाठी एखादं 2 दिवस आता एखादं 2 दिवस जर आराम करायचं म्हणलं तरी जवळपास कुठलं स्पॉट नव्हते. तर हे सगळ्याचा विचार करून प्लॅन करून मग आम्ही रिसॉर्ट करायचा ठरवला. आणि रिसॉर्टचं नाव पण आम्ही असंच ठरवलं की इझिली पाहिजे. सोलापूर सिटीच्या साईडला रिसॉर्ट म्हणून नाव ठरला चित्राज सिटी साईड रिसॉर्ट. सिटीच्या अगदी हाकेच्या अंतरावर इथून बरोबर 15व्या किलोमीटरला आपण रिसॉर्टमध्ये असतो. मग हे रिसॉर्ट करत असताना जेव्हा आम्ही प्लॅनिंगला बसलो तर आम्ही फक्त सोलापूरला काय हवं आहे हेच डोक्यात ठेवून प्लॅनिंग केला. त्यामध्ये आम्ही काय केलं, पहिला बँक्वेट हॉल तर कॉमन्स असतेच सगळ्या रिसॉर्ट्समध्ये. तर कमीत कमी 40,000 स्क्वेअर फूटचा आम्ही लॉन केला जेणेकरून तिथं 3,000 ते 5,000 लोकांपर्यंतचे कार्यक्रम होऊ शकतात. छोटे कार्यक्रम पण लागू शकते. 40,000 एकेकांना मोठं वाटते म्हणून 12,000 स्क्वेअर फूटचं छोटं लॉन पण केलं. मग हे सगळं करत असताना आम्हाला लक्षात आले की मोठे लोक येतील, रेस्ट करतील, पण पोरांचं काय. मग त्या अनुषंगाने मग आम्ही ठरवले की आपल्याला इथं ॲडव्हेंचर पार्क हवा आहे, वॉटर पार्क हवा आहे, VR गेम्स घेतले. तर नवीन टेक्नॉलॉजी आहे, VR गेम्सची सगळी टेक्नॉलॉजी आहे. लक्षात आलं VR गेम्स म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी गेम्स, ते पण सगळं आपण या रिसॉर्टमध्ये घेतलेलं आहे. अंडर वन रूफ तुम्ही रिसॉर्टमध्ये आलाय आणि रिसॉर्टमध्ये तुम्हाला एकाच रूफ एका याच्यामध्ये प्रिमायसेसमध्ये तुम्हाला ॲडव्हेंचर पार्क पण मिळून जाईल, वॉटर पार्क पण मिळून जाईल, VR गेम्स घेतलेत, आर्केड गेम्स घेतलेत. शाळेतले सहली यावं यासाठी आपण काय करतोय आता या ओपनिंग नंतर नाही, आता लवकरच म्हणजे महिन्याच्या अंतरात आपण बरेचसे वाईल्ड ॲनिमल्स पण आणलेले आहेत. वेगवेगळ्या रिसॉर्टच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण वाईल्ड ॲनिमल्स ठेवलेले आहेत आणि त्या वाईल्ड ॲनिमल्सची माहिती काय आहे, की हे प्राणी कशाचं आहे, कुठे मिळते, ते यांचं काय आहे, यांचं कॉर्निवरस आहे म्हणजे मांसाहारी आहे, शाकाहारी आहे, अशी जे बेसिक मुलांना कळण्यासारखी माहिती तिथं देऊन आपण पूर्ण रिसॉर्टमध्ये ते वाईल्ड ॲनिमल्स 50 ते 60 वाईल्ड ॲनिमल्स ठेवलेले आहेत. आणि मुलांना शाळेतल्या मुलांना तिथं आल्यावर सहलीप्रमाणे वाटण्यासाठी आपण एक टॉय ट्रेन घेतलं. त्या ट्रेनमधून आपण पूर्ण रिसॉर्ट त्यांना फिरून पूर्ण माहिती देऊन आपण हे करणार आहे. तर या रिसॉर्टमध्ये जर हायलाईटच करायचं म्हटलं रिसॉर्टचं तर आपण रूम्स पण करताना लोकांना प्रत्येक वेळेस आल्या की एक नवीन फील यावं यासाठी कमीत कमी 6 प्रकारचे रूम्स घेतले. त्यामध्ये टेंट्स पण आले. टेंट्स आपल्याला जनरली कुठं बघायला मिळतो, राजस्थान. तर त्याचं फील येण्यासाठी आपण इथे टेंट्स पण घेतले, कॉटेजेस घेतलेले आहेत.
पूल साईड विलास घेतले तर पूल साईड विला सेंटरला आता असं कार्पेट आहे, रेड कार्पेट आहे, पूर्ण इथं पूल, बाजूला बेडरूम्स सगळे, बेडरूमच्या बाहेर आले की डायरेक्ट स्विमिंग पूलमध्येच. पूल साईड विला तुम्हाला इथं दिसून जाईल. पूल साईड विलास घेतलेला आहे.